हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की और हमें आदत भी हो गई। आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें तो वो देश हित में होगा। 2 दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी देशाला आवाहन केलं। त्यात त्यांनी सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल वाचवा, मेट्रोनं प्रवास करा, वर्क फ्रॉम होम करा, खाद्यतेल कमी वापरा असे अनेक सल्ले दिले। त्यामुळे आता विरोधक पेटून उठलेत। विरोधकांनी मोदींना त्यांच्याच निवडणूक रॅली आणि निवडणुकीत खर्च केलेल्या अमाप पैशांची आठवण करून दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर मोदींना थेट खरमरीत पत्र लिहित आपल्या शैलीत मोदींच्या या सल्ल्यांचा समाचार घेतलाय। काय म्हणतात राज ठाकरे आपल्या पत्रात पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात, सस्नेह जय महाराष्ट्र। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं। सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा, इत्यादी इत्यादी। हे सगळं का? तर सोनं, पेट्रोल, डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणावर खर्च होते आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढले। बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही 100 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत। त्याचं काय करणार आहात आपण? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यापुढे माझ्या सकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे $90 ते $100 प्रति बॅरल असा आहे। हा भाव जगाने याआधी कधी पाहिला नाही असं नाही। 2008 ला, पुढे 2011-12 मध्ये, अरब स्प्रिंगच्या वेळेस, 2013-14च्या काळात जेव्हा भाजपवाले खनिज तेलांच्या किमती आणि देशाची इब्रत यावर तावातावानं बोलत होते तो काळ। पुढे अशीच परिस्थिती 2022 आणि 23च्या दरम्यान जेव्हा ओपेकनं खनिज तेलांचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा देखील बॅरलचा भाव $90 ते $100च्या दरम्यान गेला होता। या घटनांपैकी 3 ते 4 वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते। मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेव्हा मोदींनी केलं नाही, मग आत्ताच का? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरड मोडून ठेवलंय त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत। बरं, जेव्हा बॅरलचा भाव $60 ते $65च्या आसपास होता तेव्हा पण तुम्ही चढा भावानं आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात। त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले ते जे काही लाख कोटी रुपये खर्च झाले असतील ते कुठे गेले? त्याचं काय झालं? ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग 2024ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणुका असो की इतर कुठल्याही निवडणुका रेवड्या वाटूनच निवडणुका जिंकल्यात। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली। महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपानं पुन्हा काढून घ्यायचे। देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झालीये तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का? पेट्रोल डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात, ठीक आहे, मग हे आत्ताच का सुचलं? पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या राज्यात नेताना जे कोट्यावधी लिटर्स पेट्रोल डिझेल वाया गेलं तेव्हा का नाही सुचलं? या राज्यांमध्ये जो अफाट पैशांचा खेळ करून मतदान मिळवलं तेव्हा का नाही सुचलं? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात, पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आता परवडतंय? ज्या वर्गाला परवडू शकतं त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्या कामावर ठेवेल का याची खात्री नाही। विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंसं वाटतं कारण गेल्या 10 ते 11 वर्षात आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही, भारतात राहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलेलं नाही। शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत। एक अंदाज असा आहे, जवळपास 1.5 लाख करोड रुपये गेल्या 3 महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत। भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये। पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, यासाठी थंड हवेच्या देशात जातात, परत इथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे, मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचंय? स्वतः पंतप्रधान आता 15 मे पासून 5 देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत। हे दौरे तुम्ही थांबवा आणि मग लोकांना आवाहन करा। लाल बहादूर शास्त्रीजींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असंच आवाहन केलं होतं।
पण त्यात त्यांनी स्वतः ते कृतीत उतरवलं होतं. अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून करून घेतील का? हे केलं तर देश पण करेल आणि तसाही पर्याय काय आहे? येत्या काळात सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवण्याचे असणार, त्याची पूर्वतयारी सुरू आहे. हे भाव वाढले की लोक आपोआप न परवडल्यामुळं वापर कमीच करणार. माजी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळं बास झालं. एकदा मान्य करूयात की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आणि याचं नुसतं खापर इराण इस्रायल युद्धावर टाकू नका. आपण पंतप्रधान झाल्यापासून रुपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालंय. हे कशामुळे झालं ते सांगा. तुमच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात रिझर्व्ह बँकच्या 3 गव्हर्नर्सनी राजीनामे दिले. ते का दिले? मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, तसेच विद्वान होते. तरीही ते अनेक तज्ञांबरोबर बसून चर्चा करायचे, ऐकून घ्यायचे. आपण तर साधा व्यवसाय सुद्धा केलेला नाहीत, तर आपल्याला हे कसं समजणार? तुमची मन की बात खूप झाली आता. खऱ्याखुऱ्या अर्थतज्ञांनी मन की बात पण ऐका. तुम्ही काय पावलं उचलणार आहात हे जनतेला सांगा, संसदेला सांगा. तसंही हवं तेव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथा पाळली आहेच. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध होता आणि आहे, तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कामांचंही समर्थन केलेलं आहे. परंतु आजच्या परिस्थितीत आमच्या सकट कोणीही तुमचे विरोधक नाही अथवा शत्रू नाही. असला आक्रस्ताळेपणा आमच्यात नाही. पण म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत असं होणार नाही. ते आम्ही विचारणार. तेव्हा पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरू करावी आणि हे सगळं कसं निस्तारणार हे देशाला सांगावं, असं खरमरीत पत्र राज ठाकरेंनी मोदींना लिहिलंय. त्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्षांकडून मोदींवर जोरदार हल्लाबोल सुरू असतानाच यात आता मनसेही उतरली आहे. त्यामुळे हा राजकीय सामना आणखी रंगतदार होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.